गेल्या वेळच्या व्हिडिओनंतर मला एका आईने एक प्रश्न पाठवलाय. ती म्हणते की माझा मुलगा एका जागी एका वेळ बसतच नाही. आम्ही सगळे त्याला एकत्र घेऊन बसलो तरी काही वेळानं तो चालायला लागतो किंवा मग इतर पराक्रम करतो. मग कोणी नीट जेवू शकत नाही. तो एका बाजूला खेळत फिरत सगळ्यांनी एकत्र जेवायला पाहिजे. मील शुड बी फॅमिली टाइम. पण मुलांना आपल्या मील टाइम एवढं एका जागी नाही बसतायत. आणि हे तर तत्व आहेच की आपण मुलाच्या मागे धावत जाऊन त्याला जेवू नाही घालायचंय. मग अशा वेळेस काय करायचं? तर तत्व तेच आहे की अन्न एका जागी आणि मूल अन्नाकडे येईल. तुम्ही नीट पाहिलं असेल तर मूल तुम्हाला सोडून एका मर्यादेच्या पलीकडे नाही जात. त्याला हे सांगायचं की जेवण इकडे आहे, तू फिरून ये, पण जेवायला इकडेच मिळणार. जेवू घालणाऱ्याकडे तो फिरून परत येईल आणि त्या ठिकाणी तो जेवायला लागेल. ह्यानी मुलांच्या डोक्यात हे पक्क बसेल की मला काही अगदी बांधून नाही ठेवलं जेवणासाठी, मी फिरू शकतोय, मला मोकळेपणा आहे. जेवण करण्याची ही जागा आहे, तिकडे येऊन मी जेवणार आहे. दुसरी तिसरी पद्धत अशीही असते की हाय चेअरची काही घरांमध्ये पद्धत असते किंवा आपल्याकडे आसन असतं, चौरंग असतो. म्हणजे मुलाला सांगून दिलं जातं की ही एक छोटी चौकट आहे, याच्यामध्ये तू बस आणि जेवू शकतोस. तर अन्न ग्रहण करण्याची विशिष्ट जागा आहे हे मुलांच्या डोक्यात हळूहळू बसणं हा एक मार्ग आहे मुलाच्या मागे धावून न जाता सुद्धा त्याला नीट जेवू घालण्याचा.